तर आज बघा आपण आपल्या रानातली करडीची भाजी काढली। करडीची भाजी जी आहे ती मी पावसाळ्यात लावली होती, पण बरेच बी पावसाळ्याने वाहून गेले आणि 7-8च रोपं आली। म्हणजे बी लावली होती ना, 7-8 रोपं आली। त्यापासून बघा आपल्याला एक टाईमची भाजी चांगली मिळाली। आता आपण आत्ताच काढली। आता नंतर परत मी लावली होती अजून। इथे आहे बघा करडी, हे आपण आता इथे ठेवूया आणि अजून मिळते का बघूया। बघा ही एवढी करडी मिळाली आणि इकडे पण आहे बघा, पण अजून लहान आहे, पण वरचे शेंडे आपण काढू शकतो। हे बघा ताजी ताजी फ्रेश आपल्याला करडीची भाजी, आणि करडीची भाजी खूप छान लागते। करडीची भाजी जी आहे त्याच्यापासून बघा तेल पण तयार करतात। आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आमच्या आईवडीलला ह्या करडीच्या बियांपासून ना तेल काढून आणायचे। दिवाळीत जे तेल असायचं ते ह्या करडीच्या तेलापासूनच असायचं। बघा बघा इथे छान आली करडी। करडी बघितली आम्हाला लहानपणीची आठवण येते की आपण लहानपणी करडीचं तेल खात होतो। आणि आता बघा, आता आपण तेल विकत आणतो आणि खातो। घरचं ते घरचंच असतं, फ्रेश। हे बघा एकदम फ्रेश आहे। तर कशी वाटली करडीची भाजी नक्की सांगा। लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। एक टाईमाची छान भाजी मिळाली आपल्याला। हे बघा अशी मिरची शेंगदाण्याचं कूट टाकून छान करू शकतो, आणि शिवाय आपण त्याच्यामध्ये मुगाची डाळ पण टाकू शकतो। मेथीची जशी भाजी करतात तशीच आपण त्याची भाजी करू शकतो।